गणेश जयंती विशेष. श्री गणेशाच्या जन्मासंदर्भात दोन पौराणिक कथा आहेत. पहिल्या कथेत असे म्हटले आहे की पार्वतीने श्री गणेशाला जन्म दिला होता. त्यावेळी इंद्र आणि चंद्र यांच्यासह सर्व देवी देवतांनी त्यांना पाहण्यासाठी उपस्थित झाले. दरम्यान शनिदेवही तिथे आले. असे म्हणतात की जेथे शनिदेव यांची नजर पडते तिथे नुकसान किंवा वाईट गोष्टी घडणे निश्चित असते. शनिदेवाच्या दर्शनामुळे भगवान गणेशाचे मुख त्यांच्या शरीरापासून वेगळे होऊन चंद्रमंडळात गेले. यानंतर भगवान शंकरांनी गणेशाच्या मुखाच्या स्थानी गजमुख ठेवले. दुसऱ्या कथेनुसार देवी पार्वतीने आपल्या शरीराचा मळ काढला आणि त्यातून श्री गणेशाचे स्वरूप तयार केले. त्यानंतर पार्वतीने गणेशला त्यांचे स्नान होईपर्यंत प्रवेशद्वारावर पहारा ठेवण्यास सांगितला. तसेच कोणालाही आत प्रवेश करू देऊ नये असंही सांगितले. त्याचवेळी तिथे महादेव आले. मात्र आईच्या आज्ञेच पालन करत गणेशाने महादेवाला आत प्रवेश करू दिला नाही. त्यामुळे महादेव क्रोधित झाले आणि त्यांनी श्री गणेशावर वार कर त्यांचे मस्तक शरीरापासून वेगळे केले, जे चंद्रलोकात गेले. त्यानंतर भगवान शंकरांनी क्रोधित पार्वतीला नमण्यासाठी गणेशाच्या मस्तकाच्या जागी गजमुखाची स्थापना केली. असे मानले जाते की श्री गणेशाचे खरे मुख चंद्रमंडळात आहे. धार्मिक मान्यतेनुसार वर्षभर संकष्टी चतुर्थीचे 13 व्रत ठेवले जातात. या तारखांना चंद्रदर्शन आणि अर्घ्य देऊन गणपतीची पूजा केली जाते. संकटनाश आणि शुभकामनाची प्रार्थना केली जाते.